नमस्कार दोस्तों, तो स्वागत है अपने बीएमएस मराठी ऐप पर। तो आज हम देखने वाले हैं गंधक। गंधक है अपने को मस्ट नो का पॉइंट है जो पूछा जाता है अपने मिरर में, जो अपन सिंगल ड्रग पूछते हैं, लिखते हैं पेपर में। तर जास्त झालं मराठीमध्ये सुरू कर। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी चॅनलवर, ज्याचं नाव आहे नाही चुकलं। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी ॲप मध्ये। तर आता आपण चौथा सिंगल ड्रग बघत आहे, ज्याचं नाव आहे गंधक। आता गंधक आपल्याला मस्ट नो दिलेला आहे, असा लाईक काही नाही बरं, जस्ट इंट्रोड्यूस टू अ पार्ट, जाऊ दे काही असं तर। गंधक आपल्याला एमकेच आहे। आता जे आपल्याला जी पासून नाव आहे गंधक, गुडूची, गैरिक, हे जे आहे आपले जी जे आहे हे आपल्याला एमकेल आहे। बाकीचे जे दोन आहेत आमलकी आणि भालातक हे आपल्याला एमकेल नाही, पण पेपर मध्ये एलेक्युला काही पण विचारू शकतात। जसं की मागच्याच वर्षी आमलकी हा एलेक्युला पडला होता, त्यामुळे सांगता येत नाही। हा जो गंधक आणि गैरिक हे आपले दोन मिनरल आहे, आणि जे काही आपले गुडूची झालं, आमलकी झालं, भालातक झाले, हे आपले तीन हर्बल आहेत। आता यामध्ये आपल्याला काय फॉर्म्युलेशन पाहिजे ते जाणून घेऊया। आता या गंधक मध्ये आपल्याला सुरुवातीला 6 फॉर्म्युलेशन आहे: गंधक चूर्ण, गंधक रसायन, गंधक द्रुती, गंधकाद्य मलहार, गंधकादी लेप आणि गंधक ओटी। तर असे टोटल आपल्याला 6 फॉर्म्युलेशन आहेत। आता 6 फॉर्म्युलेशन आपल्याला चांगल्या प्रकारे करायचे। आता सुरुवातीला पहिला फॉर्म्युलेशन पाहूया, गंधक चूर्ण। आता गंधक चूर्ण काय म्हटलंय बघा। आता हा श्लोक आलाय, श्लोक नंतर बघूया। सुरुवातीला प्रक्रिया वगैरे जाणून घेऊया काय करायचं। सुरुवातीला काय करायचं आपल्याला, जे शुद्ध गंधक घ्यायचंय, शुद्ध पारद घ्यायचंय, काकमचीचा सूरज घ्यायचाय, भृंगराजचा सूरज घ्यायचाय आणि बाकुचीचा सूरज घ्यायचाय। आता यामध्ये जे शुद्ध गंधक आणि शुद्ध पारद आपल्याला एक एक भाग घ्यायचा आहे। काकमचीचा सूरज यथावश्यक घ्यायचा आहे, काकमची आणि भृंगराज सूरज यथावश्यक म्हणजे आवश्यकतेनुसार घ्यायचा आपल्याला, आणि जो बाकुचीचा सूरज असेल तर 2 भाग घ्यायचा सांगितलेला आहे। आता यामध्ये आपल्याला निर्माण विधी काय दिली ती इन डिटेल बघूया। आता जो हा आपला काय असतो गंधक चूर्ण असतो, हा नॉर्मल कशामध्ये, कुष्ठामध्ये यूज होतो। जे की सर्व प्रकारचे कुष्ठ तुम्हाला आपल्याला सगळ्याला माहिती आहे की संहितामध्ये तुम्हाला आता निदान स्थानमध्ये होईल कुष्ठ आणि कुष्ठाचे प्रकार, पण तरी पण सांगतो जे कुष्ठाचे प्रकार आहेत आपल्याकडे, तर कुष्ठावरती त्याच्या सगळ्या प्रकारावरती हा गंधक चूर्ण एकदम छान प्रकारे रिझल्ट देतो। त्यामुळे आपल्या गंधक चूर्ण हा छान प्रकारे अभ्यास करायचा आहे। आता यामध्ये सुरुवातीला काय करतो आपण, जे गंधक शुद्ध गंधक घेतो, तर शुद्ध गंधकाला काय करतो आपण, जे काकमची सोरस आणि भृंगराज सोरस असतो, तर शुद्ध गंधकाची सुरुवातीला आपण काय चूर्ण म्हणजे बारीक पावडर करून घेतो। नंतर काकमची सोरस आणि भृंगराज सोरसाची 7 दिवस भावना देतो। 7 दिवस भावना म्हणजे काय करणं, 7 दिवस काकमची सोरस आणि भृंगराज सोरस त्यामध्ये ऍड करणं। भावना देणे म्हणजे काय होणं, त्यामध्ये ऍड करणे, भावना देणे म्हणजे त्यामध्ये ऍड करणे झालं। नंतर त्याचप्रमाणे आपण शुद्ध पारद घेतो, त्याचं पण चूर्ण तयार करून घेतो, पावडर तयार करून घेतो, आणि त्याचं काय करतो, त्याला पण काकमची सोरस आणि भृंगराज सोरस, काकमची सोरस आणि भृंगराज सोरसची काय करतो, भृंगराज सोरसची 7 दिवस भावना देतो। 7 दिवस भावना झाल्यानंतर यांचं झालं, मग आपल्याकडे शुद्ध म्हणजे काय भावना दिलेला गंधक प्राप्त होईल आणि भावना दिलेला पारद प्राप्त होईल झाले। नंतर आपल्याला काय करायचं, हे दोन्ही आपल्याकडे घटक द्रव्य प्राप्त झाल्यावर आपल्याला काय करायचं असतं की ह्यांची कज्जेली बनवायची। गंधक आणि पारद ह्यांची काय करायची आपल्याला कज्जेली बनवायची। म्हणजे गंधक घेतला, पारद घेतला, मग आपल्याला काय करायची कज्जेली बनवायची, खलव यंत्रात वगैरे धरून अशी काय करायची कज्जेली बनवायची, मिक्स करायचं ना, मग कज्जेली प्राप्त होती। कज्जेली काळ्या रंगाची असते, तुम्ही पाहिलेलं असेल विविध असे तुम्हाला युट्यूब वरती वगैरे व्हिडिओ सुद्धा भेटून जातील याची, ही कज्जेली कशी असते, ते गंधक आणि पारद मिक्स केल्यानंतर काळ्या कलरची आपली कज्जेली प्राप्त होती। आता जी कज्जेली प्राप्त झाली ह्याला पुन्हा काय करायची, जे काकमची आणि भृंगराज सोरस आहे ह्याची पुन्हा तुम्हाला काय करायची, याला काय द्यायची, भावना द्यायची। मग भावना द्यायला म्हणजे ऍड करायचं, मिक्स करायचं। मग मिक्स केल्यानंतर काय करायचं, पुन्हा ते मिश्रण तुम्हाला काय सुकवायला ठेवायचं। म्हणजे काय करायचं, तुम्ही सुरुवातीला काय केलं, शुद्ध गंधक घेतलं, त्याचं चूर्ण केलं, त्याला काकमची आणि भृंगराज सोरसाची भावना दिली, त्यामध्ये ऍड केलं। त्याचप्रमाणे शुद्ध पारद घेतला, त्याचं चूर्ण केलं, आणि त्याला काकमची आणि भृंगराज सोरसची काय दिली, भावना दिली झाली। नंतर काय केलं, ह्या दोघांनी शुद्ध आणि गंधक आणि पारद यांची काय केलं तुम्ही कज्जेली बनवली। कज्जेली म्हणजे दोघांना ऍड करायचं, काळ्या स्वरूपाची कज्जेली ती बनली। त्यानंतर त्या कज्जेलीला पुन्हा काकमची सोरस आणि भृंगराज सोरसची पुन्हा भावना द्यायची, त्या कज्जेलीला भावना दिली, ऍड केलं। नंतर काय करायचं, आता त्यांना ते जे काय आपल्याकडे ऍड झालं म्हणजे कज्जेली असेल, ती जे काय आपण भृंगराज सोरस काकमची सोरस ऍड केली त्याला सुकवून द्यायचं। आता सुकलं, ते सुकल्यानंतर मग काय करायचं, तुम्हाला बाकुचीचं पावडर घ्यायचं, म्हणजे चूर्ण घ्यायचं, बाकुची चूर्ण, आणि त्यामध्ये टाकायचं, आणि नंतर ते मिश्रित करायचं। केलं, नंतर आता हे मिक्स झालं, तर मिक्स झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला काकमची सोरस आणि भृंगराज सोरस पुन्हा त्यामध्ये टाकायचं, आणि त्याचं काय करायचं, पुन्हा तुम्हाला मिक्स करायचं। मग पुन्हा मिक्स केलं त्याला, मग त्याच्यानंतर तुम्हाला 500 mg, 1 ग्राम नाही म्हणत बरं, 500 mg मिलीग्राम, 500 मिलीग्रामचे तुम्हाला बारीक बारीक काय करायचे, गोळ्या बनवायच्यात, ते तुम्हाला ओटी बनवायचे, गोळ्या किंवा ओटी म्हणा तुम्हाला बनवायच्यात। तर अशा प्रकारे हे आपले तयार होते, आणि ह्या ज्या ओटी किंवा गोळ्या बनवतो आपण 500 मिलीग्रामच्या बनवायच्या, हे आपलं गंधक चूर्ण झालं। आता ह्याच्या गंधक चूर्ण ह्याला फॉर्म्युलेशन नाव दिलं, नॉर्मली आपण गोळ्या बनवतो, 500 mg गोळ्या बनवतो आणि त्या पेशंटमध्ये देत असतो। तर हे नॉर्मली अनुपान ह्याचं काय असतं, आपल्याला अनुपान आपल्याला शिर सांगितलं, म्हणजे आपलं दूध आहे, तर दुधात पोसून ह्याचं अनुपान ध्यानात ठेवा। पेपरमध्ये कुठेही मध आणि कुठे
कुठेही काय आपलं ग्रोथ हे अनुपान लिहायला जमत नाही, काही काही फॉर्म्युलेशन ते ठराविक अशी काय असतात की अनुपान असतात. तर जसं की गंधक चूर्ण आहे याचं ठराविक अनुपान, शीर द्यायला आपल्याला दूध द्यायला, तर ध्यानात ठेवा याची मात्रा असते 500 mg ची मात्रा असते आणि ह्यामध्ये सर्व प्रकारच्या कुष्ठामध्ये हा उपयोगी ठरतो. तर अशा प्रकारे आपलं गंधक चूर्ण आहे. आता बघूया काय म्हटलंय, आता श्लोक आलाय, काय पाठ करा. काय म्हटलंय, काकमाची भृंगरसे सप्तकृत्वास्यानुभावितम गंधकम सुतसहितम आतपे शोषये उत्पन्न वाकुची चूर्ण संयुक्तम मात्रयाद्य सुयंत्रित क्षीर अन्नाशी जये येत कुष्टा नष्टा दशविधान क्षणात. अशा प्रकारे आपला हा श्लोक आलेला आहे. तर असा आपल्याला काय गंधक चूर्ण आहे, त्यामध्ये काय घटक द्रव्य दिले, शुद्ध गंधक आहे, शुद्ध पारद आहे, काकमचीचा सोरस आहे, त्यानंतर भृंगराजचा सोरस आहे, बाकुचीचा सोरस आहे. आपल्या शुद्ध गंधक आणि पारद एक भाग घ्यायचा, काकमचीचा सोरस आणि भृंगराज सोरस यथा आवश्यक घ्यायचा आहे, आणि जे बाकुचीचा सोरस आहे तो 2 भाग घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपलं टोटल हे काय झालं, घटक द्रव्य झाले. आता निर्माण विधी बघूया काय म्हटलंय, तर निर्माण विधी दिले आपल्याला, शुद्ध गंधक घ्यावे व त्याची बारीक पावडर करावी. आता सुरुवातीला शुद्ध गंधक घ्यायचं, बारीक पावडर करायचं. नंतर भृंगराज सोरस आणि काकमची सोरसाची 7 दिवस भावना द्यायची. काय करायचं, शुद्ध गंधक घेतलं, त्याला बारीक पावडर केलं, त्यानंतर भृंगराज सोरस आणि काकमची सोरसाची 7 दिवस भावना द्यायची दिली. त्यानंतर त्याचप्रमाणे शुद्ध पारद त्याच प्रमाणात घेऊन त्याला सुद्धा भावना द्यायची. त्याचप्रमाणे शुद्ध पारद सुद्धा घ्यायचं तुम्हाला, आणि त्याला सुद्धा तुम्हाला काय करायची, त्याला भृंगराज सोरस आणि काकमची सोरसाची भावना द्यायची. नंतर जे शुद्ध गंधक आणि पारद, शुद्ध गंधक आणि पारद यांची कज्जिली बनवायची, आणि त्या कज्जिलीला पुन्हा 7 वेळा भावना द्यायची आहे, पुन्हा 7 वेळा भावना द्यायची, म्हणजे भृंगराज सोरस व काकमची सोरस. नंतर या मिश्रणाला सुकवून देणे, नंतर या मिश्रणाला काय करायचं, सुकवून द्यायचं आहे तुम्हाला, सुकवायचं. सुकल्यानंतर काय करायचं, तुम्हाला समप्रमाण बाकुचीचं पावडर करायचं, चूर्ण करायचं, चिवडा नाही बरं, बाकुचीचं पावडर आणि चूर्ण करायचं आणि ते त्यामध्ये ऍड करायचं, मिश्रित करायचं. वरील सर्व त्यामध्ये एकूण मिश्रित करा, आणि त्यानंतर काय करायचं, 500 mg च्या गोळ्या बनवा, आणि ते सुकून झाल्यानंतर मग हे आपले अशी काय होतं, गंधक चूर्ण होते. आता काय जण म्हणजे सर तुम्हाला चिवडा खाऊ वाटला का, चिवडा करू राहिले, अरे बाळा चिवडा नाही बरं, जस्ट चूर्ण आहे सर, चिवडा नाही सर, तुम्ही चिवडा म्हणले होते, नाही बाळा मी चिवडा नव्हतो, चूर्ण नाही सर, तुम्ही ऐकलं चिवडा म्हणलं, बरं म्हणलं चिवडा. काय होतंय, चिवडा खायचा आठवड्यातून 1 दिवस आणायचा, खायचं. चिवड्याचं काय असतंय सर, चिवडा म्हणजे काय, भत्ता का, हो सर हे भत्ता, बाळा कुठं चालला, आपल्याला काय करायचं, चूर्ण गंधक चूर्ण शिकतो तू, भत्ता बित्ता काय बघायला सर, अंदर सुलत भत्ता खूप छान असतो, बाळा माहिती आहे मला, आणखी काय सांगतो, चला आता बघा काय म्हटलं, मात्रा काय दिलं, 500 mg ची मात्रा दिली. अनुपान दिले सर, सर अनुपान शीर आलं, सर शीर म्हणजे काय सर, शीर म्हणजे आपलं दूध बाळा, शीर म्हणजे दूध, ध्यानात ठेव, शीर म्हणजे अनुपान दिलं दूध. आणि IMP असे काही आपले फॉर्म्युलेशन, असे काही फॉर्म्युलेशन, ठराविक फॉर्म्युलेशन यांचे अनुपान असे ठराविक असतात. तर शीर 500 mg ची मात्रा घ्यायची सांगितले. आमयिक प्रयोग सर्व कुष्ठामध्ये उपयोगी आहे. पेपरमध्ये MCQ लिहितो बरं, कोणत्या कुष्ठामध्ये, सर्व प्रकारच्या कुष्ठामध्ये काय यूज करू शकतो, तर गंधक चूर्ण आपण यूज करू शकतो. अशा प्रकारे होतो. आता बघूया फार्माकोडायनामिक्स. आता फार्माकोडायनामिक्स मध्ये काय सुरुवातीला अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल हे ऍक्शन दाखवतं. जसे गंधक चूर्ण कंटेनिंग प्युरिफाईड सल्फर, जसे की आपण शुद्ध गंधक म्हणतो त्याला, आणि प्युरिफाईड मर्क्युरी त्याला आपण शुद्ध पारद म्हणतो. जे पारद असतं ते आपली प्युरिफाईड मर्क्युरी असते. तुम्हाला सांगायचं राहून गेलं माझ्याकडून, जे पारद आहे, पारद म्हणजे मर्क्युरी, आणि गंधक म्हणजे काय असतो, पण सल्फर असतो. तर समजलं, जो गंधक आहे, गंधक म्हणजे आपण फॉर्म्युलेशन पाहतो नाही, हे सगळे सल्फरचे फॉर्म्युलेशन आहे, सल्फरचे फॉर्म्युलेशन आहे, म्हणून त्याला आपण गंधकचे फॉर्म्युलेशन म्हणतो. समजलं. आता काय म्हटलंय, गंधक चूर्ण आहे कंटेनिंग प्युरिफाईड सल्फर अँड द प्युरिफाईड मर्क्युरी एक्झिबिट द अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टी. जे आपलं शुद्ध गंधक असेल आणि शुद्ध पारद असेल तर त्यामध्ये अँटी मायक्रोबियल आपल्याला प्रॉपर्टी पाहायला मिळते. म्हणजे मायक्रोबला काय करतं, इनिबिट करण्याचं प्रॉपर्टी असते यांच्यामध्ये, मायक्रोबला मारण्याची. इट कॅन इनिबिट द ग्रोथ ऑफ व्हेरियस फंगाय अँड बॅक्टेरिया. हे काय करतात, जे फंगाय असेल, बुरशी असेल आणि काही बॅक्टेरिया असेल, यांच्या ग्रोथला काय करतं, वाढून देत नाही, आपल्या बॉडीमध्ये कुठेही काही वाढून देत नाही आणि त्यांना मारण्याचं काम करतं. नंतर अँटी इन्फ्लॅमेटरी इफेक्ट. आता कोणकोणतं दाखवतं, द कॉम्बिनेशन ऑफ काकमची सोरस आणि भृंगराज सोरस आणि बाकुची सोरस हेल्प इन द रिड्युसिंग इन्फ्लॅमेशन. आता हे काय होतं, अँटी इन्फ्लॅमेटरी इफेक्ट म्हटलं ना, तर आपण जे काकमची सोरस म्हटलं, भृंगराज सोरस म्हटलं आणि बाकुची सोरस यामध्ये घेतले आपण एक घटक द्रव्य, तर यांच्यामध्ये काय असतं, ते घटक द्रव्य असल्यामुळं यांच्यामध्ये ऍक्टिव्ह जे कंपाऊंड असतात तर त्यामुळे काय होतं, हा अँटी इन्फ्लॅमेटरी इफेक्ट सुद्धा हा गंधक चूर्ण दाखवतो. त्यानंतर बघूया फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोकायनेटिक्स सोपी. पहिले ऍब्झॉर्प्शन काय म्हटलं, द ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्यूएंट ऑफ द गंधक चूर्ण आर टिपिकली ऍब्झॉर्ब इन गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट. जे गंधक चूर्णामध्ये जे काही ऍक्टिव्ह कंपाऊंड असतील तर टिपिकली ऍब्झॉर्ब कुठं होतात, तर गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट मध्ये होतात. नंतर बघूया डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय म्हटलं, वन्स ऍब्झॉर्ब द कॉन्स्टिट्यूएंट आर द डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द बॉडी व्हाया ब्लड स्ट्रीम. एकदा काही ऍब्झॉर्ब झाले ते कॉन्स्टिट्यूएंट, तर ते काही एकदा काही ऍब्झॉर्ब झाल्यानंतर काय होतं,
ब्लड स्ट्रीम मध्ये काय होतात, तो ब्लड स्ट्रीमद्वारे पूर्ण शरीरात प्रसार होता आणि टार्गेटिंग द स्किन टिश्यू. आणि काय करते ते स्किन टिश्यू. आता नॉर्मल तुम्हाला काय सांगितलं, आमूलिक प्रयोग काय सगळ्यात काय येतं की कुष्ठावरती काम करतो आणि कुष्ठ कुठं स्किनवरती असतो. तर ते काय मग टार्गेटिंग कुठं, हा स्किन टिश्यूला टार्गेट करतो. समजलं, ते बी कोणते अफेक्टेड जे आहे ते समजलं. नंतर मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम काय म्हटलंय, सल्फर अँड मर्क्युरी कंपाऊंड्स मे बी अंडरगो मेटाबॉलिक ट्रान्सफॉर्मेशन इन द लिव्हर. जे सल्फर आणि मर्क्युरीचे कंपाऊंड असतात त्यांच्यामध्ये मेटाबॉलिक ट्रान्सफॉर्मेशन होतं. कुठं होतं ते, लिव्हरमध्ये होतं. समजलं. त्यानंतर आता बघूया काय एलिमिनेशन. आता बॉडीच्या बाहेर जे मेटाबॉलिट्स असतात ते कसे काढायचे, जे काही ज्यांचा यूज झालेला नॉर्मली, जसं की बॅटरीचा सेल यूज झाला फेकून देतो, त्याच प्रकारे आता जे मेटाबॉलिट्सचा यूज झाला त्यांना बॉडीच्या बाहेर काढायचं, ते कसं काढणार. तर काय म्हटलंय, मेटाबॉलिट्स ऑफ सल्फर अँड मर्क्युरी मे बी एक्सक्रेटेड फ्रॉम द बॉडी प्रायमरली थ्रू द युरिन अँड फिसेस. जे काही मेटाबॉलिट्स असतात सल्फर आणि मर्क्युरीचे एक्सक्रेटेड करतो बॉडीमधून प्रायमरली आपण युरिन आणि फिसेस थ्रू. समजलं, युरिन म्हणजे आपली मूत्र आणि फेसेस म्हणजे शौच थ्रू, मलाद्वारे आपण बाहेर काढतो. तर समजलं. अशा प्रकारे यावरती कोणताही रिसर्च अपडेट दिलेला नाही. अशा प्रकारे आपल्या इथं झालंय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गंधक रसायन पाहूया. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. गंधक चूर्ण आणि गंधक चूर्ण तुम्हाला इन डिटेल कळलं असं एकदम सोपं आहे. यामध्ये काही नाही, घटकद्रव्य ध्यानात ठेवा, शुद्ध गंधक शुद्ध पारद आहे, काकमची सुरस आहे, भृंगराज सुरस आहे आणि बाकूची सुरस आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गंधकची चूर्णाचे घटकद्रव्य होते, त्यासोबत आपल्याला एवढे 6 फॉर्म्युलेशन या शिकायचे आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचं फॉर्म्युलेशन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. मिळते भाई और बहनों, धन्यवाद.